राज्यातील इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचं म्हणजेच कॅप नोटिफिकेशन अजून जाहीर झालेलं नाही। सीईटी परीक्षेचा निकाल लागून 1 आठवडा झाला तरीही या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर झालं नसल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे। प्रवेश प्रक्रिया लांबल्यास या दोन्ही अभ्यासक्रमांचं वर्षभरातील शैक्षणिक नियोजन विस्कळीत होणार आहे। 12वीचा निकाल लागल्यानंतर सीईटी परीक्षा झाली। त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो। दरवर्षी सीईटी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेचच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते। मात्र यावर्षीच्या सीईटी परीक्षेचा निकाल लागून आठवडा झाला तरीही त्याचं नोटिफिकेशन जाहीर झालेलं नाही। त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। कॅप प्रक्रियेचं नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पहिली प्रवेश फेरी पूर्ण होण्यासाठी किमान 3 आठवड्यांचा कालावधी लागतो। त्यानंतर उर्वरित फेऱ्या पूर्ण होईपर्यंत आणखी 3 आठवडे लागतात। मात्र यंदा कोणतंही कारण नसताना कॅप प्रक्रिया सुरूच झाली नसल्यानं महाविद्यालयीन वर्ग आणि पहिलं सत्र सुरू होण्यास मोठा विलंब होणार आहे। कॅप प्रक्रियेमध्ये ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, तात्पुरती आणि अंतिम गुणवत्ता यादी, महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरणं आणि जागा वाटप अशा अनेक टप्प्यांचा समावेश असतो। सुरुवातीलाच विलंब झाल्यानं हे टप्पे पुढे ढकलले जात आहेत। हा केवळ प्रशासकीय ढिसाळपणाचा परिणाम असल्याचा आरोप पालक वर्गातून होतोय। प्रवेश प्रक्रियेतील या दिरंगाईचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला बसतो। उशिरा प्रवेश झाल्यामुळे पहिल्या सत्रासाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासाचा कालावधी कमी होतो। महाविद्यालयांना कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो। त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येतो। त्याचा परिणाम पुढील परीक्षा, प्रात्यक्षिक आणि इंटर्नशिपच्या वेळापत्रकावरही होतो अशी स्थिती आहे। त्यामुळे कॅपची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याची मागणी होतीये।